पुढचे काही दिवस असणार आहेत हेवी. ब्रेकअप, ऍक्सिडेंट का अचानक धनप्राप्ती? काय आहे नक्की तुमच्या राशीमध्ये? मंगळ आणि शनीचा प्रभाव, युतीचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर इम्पॅक्ट करत आहे का? तुमची राशी कोणती आहे कमेंटमध्ये जरूर लिहा. आणि तुम्हालाही जाणवते का हेवीनेस, जाणवते का अस्वस्थपणा, का मनामधून कुठून ना कुठून पॉझिटिव्हिटी इन्क्रीज झालेली वाटतेय? राशी सहित लिहा तुमचे कमेंट्स आणि सांगा मला नक्की काय घडते. मंगळ आणि शनी एकत्र आले आहेत आणि त्यावर केतूचा थोडासा परिणाम जाणवतो. काही लोकांसाठी हे पिरियड अटॅचमेंट, तर काही जणांसाठी डिटॅचमेंट घेऊन येणार आहे. ब्रेकअप होऊ शकतात, सडन लॉस होऊ शकतो आणि थोडीशी हेल्थ सुद्धा खराब होऊ शकते. जर हा तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर कदाचित एक इम्पॉर्टंट मेसेज तुम्ही मिस करू शकता. नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर दीप्ती तुमचं ॲस्ट्रोलॉजर दीप्ती पेजवर स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत एक अशा प्लॅनेटरी कॉम्बिनेशनवर की जो खूप रेअर आणि इंटेन्स आहे. का रेअर आणि इंटेन्स आहे? कारण शनी म्हणजे स्लो आहे, शनी म्हणजे कार्मिक आहे, शनी म्हणजे तुम्ही जे काही करणार आहात त्या कर्माचं फळ देणारा न्याय देवता असा आहे. तर त्याच्यासोबत कॉम्बिनेशन मध्ये आहे मंगळ. मंगळ म्हणजे ॲग्रेशन, मंगळ म्हणजे झटपट निर्णय घेणं, मंगळ म्हणजे पुढचा मागचा काही विचार न करता एकदमपणे अतिताईपणे निर्णय घेणारा, थोडासा ॲग्रेसिव्ह असल्यामुळे डिस्ट्रॉयरच्या भूमिकेत जाणारा आणि ऍक्शन मोड मध्ये सदैव असणारा. तर शनिदेव जे आहे ते स्लो चालणारे, हळूहळू परिवर्तन करणारे, ऍक्शन जे आहे ते इमिडिएट न होता स्लोली मूव्ह करणारे आहे. अशा हा रेअर कॉम्बिनेशनवर थोडासा प्रभाव जो आहे तो केतू महाराजांचा थोडासा दिसून येतोय. आणि केतू म्हणजे काय? तर केतू म्हणजे सडन लॉस आहे, केतू म्हणजे डिटॅचमेंट आहे आणि केतू म्हणजे तुमचं पास्ट लाईफ कर्म आहे. मग हे शनी देवता ज्यावेळेस मंगळ आणि शनी एकत्र आले तर पास्ट लाईफचा सुद्धा परिणाम जो आहे तो जास्त प्रमाणात या दिवसांमध्ये दिसून येतो. कुठं ना कुठं आपण प्रत्येक जणच पास्ट लाईफ मध्ये काही ना काही चुका करून बसलेला असतो, त्याचा दोष जो आहे तो आपल्याला लागलेला असतो आणि ते कार्मिक सेटलमेंट आता तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये जाणवलेला आहे. पुढचा वीक का कार्मिक सेटलमेंट मध्येच जाणार का नवीन काही घेऊन येणार ते आता आपण बघणार आहोत. आता मेन इफेक्ट जो आहे तो काय मिळणार आहे? या काळात तुम्हाला काही गोष्टी जाणवू शकतात. अचानक राग वाढणे, छोट्या छोट्या गोष्टींवरून आप्तस्वकीयांशी भांडणं होणे, रिलेशनशिप मिसअंडरस्टँडिंग इन्क्रीज होऊ शकतं. यामुळे काही जणांच्या ब्रेकअपचे चान्सेस इन्क्रीज होऊ शकतात. घटस्फोटाच्या केसेस जे आहेत ते दाखल होण्याचे चान्सेस या काळामध्ये बऱ्याच राशींना होऊ शकतात. मिसअंडरस्टँडिंग मुळे जे आहे ते संवाद कमी दोघांमधला होऊ शकतो. मेंटल स्ट्रेस इन्क्रीज होऊ शकतं, झोप कमी लागणे हे होऊ शकतं, भूक मंदावणे होऊ शकतं. सगळं करूनही आयसोलेशन फील होण्याचे चान्सेसही आता तुम्हाला दिसून येऊ शकतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे इम्पल्सिव्ह डिसिजन्स होऊ शकतात आणि त्या इम्पल्सिव्ह डिसिजनचे परिणाम लॉंग टर्म पर्यंत तुम्हाला भोगावे लागू शकतात. त्यामुळेच काय करायचं आहे, ड्रायव्हिंग करताना घाई करायची नाहीये. ऍक्सिडेंटचे चान्सेसही इन्क्रीज झालेले आहेत. कोणाशीही रागाने बोलणं जर का टाळता आलं तर अतिउत्तम राहील. अचानक मी मगाशी जसं सांगितलं इम्पल्सिव्ह डिसिजन होऊ शकतात, तर अचानक डिसिजन जर का घ्यायची वेळ आली तर थोडंसं थांबून विचार करून शांतपणे तो निर्णय घेणं गरजेचं आहे. हे सगळं तुम्हाला अवॉइड तर नक्की करता येऊ शकतं, बरोबर? कारण ह्या गोष्टी जर का आधी सांगितलेल्या असतील तर त्या पद्धतीने रिॲक्शन तुम्ही टाळू शकता. आता इथं मला सगळेजण विचारते मंगळ आणि शनीची जर का ट्रान्झिट मध्ये आहे तर मग केतू ऍक्टिव्ह झालेला आहे का? तर नाही, केतू ऍक्टिव्ह वगैरे काही झालेला नाहीये. पण केतूचा प्रभाव जो आहे ह्या दोन राशींमुळे पडलेला दिसत आहे आणि केतू जो आहे तो कार्मिक सेटलमेंट कुठं ना कुठं
दाखवतो. आता कार्मिक सेटलमेंट दाखवतो म्हणजेच काय की कार्मिक ज्या काही गोष्टी असतात ना त्या सरफेसवर येणार आहेत, कारण शनी देवता आहे आणि शनी देवता कर्माचा न्याय करतो. त्यामुळे कार्मिक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही जे काही वागलेला आहात त्याचे परिणाम तुम्हाला नक्कीच दिसून येऊ शकतात. ठीक आहे. आता आपण बघूया की प्रत्येक राशीवर याचा इम्पॅक्ट कितपत पडू शकतो, कोणत्या कोणत्या राशींना काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत आणि त्याने तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस तुम्ही करू शकता. पहिल्यांदा बघू मेष, सिंह आणि धनु. अँगर जो आहे तो वाढू शकतो, अग्रेसिव्हनेस जो आहे ते वाढू शकतो. त्यामध्ये मेषची जी आहे ती 7.5 चालू आहे आणि सिंह राशीची छोटीशी दैया चालू असल्यामुळं अँगर वाढू शकतो. इम्पल्सिव्ह ऍक्शन्स ज्या आहेत त्या वाढू शकतात. त्यापासून तुम्हाला वाचायचं आहे, स्वतःची काळजी घ्यायची आहे. थोडंसं कर्क आणि वृश्चिक राशीविषयी जर का आपण स्पेसिफिकली बघितलं तर थोडंसं या राशींनी जे आहे स्वतःच्या इमोशन्सवर कंट्रोल जो आहे तो ठेवायचा आहे आणि कुठं ना कुठं रिलेशनशिप आपल्या वागण्यामुळे बिघडणार नाहीत ना याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. इमोशनल स्ट्रेस जो आहे तो इन्क्रीज होऊ शकतो, आरोग्याच्या समस्या वाढू शकतात, तर त्याची एक काळजी तुम्ही घ्यायची आहे. मकर आणि कुंभ राशी दोघांचाही शनीचा परिणाम आहे. कुंभ राशीसाठी शनीचे शेवटचं चरण चालू आहे. थोडंसं वर्क प्रेशर जाणवू शकतं, पण पैशाची आडलेली कामं जी आहेत ती मार्गी लागू शकतात. जो आतापर्यंत डिले तुम्हाला होत होता सगळ्या गोष्टींमध्ये तो आता संपत येताना थोडासा दिसतोय. परत इथं सांगते कर्माचे फळ डिपेंड राहणार आहे तुम्ही आता थ्रू आउट दी इयर कसं वागलेला आहे त्यानुसार शनी महाराज जे आहे तुम्हाला फळ देतील. थोडंसं मंगळाचा इफेक्ट असल्यामुळं तुम्हालाही इम्पल्सिव्ह डिसिजन घेण्यापासून वाचायचं आहे. रिलेशनशिप मध्ये शांत राहायचं आहे. मौन बाळगता आलं तर जास्त चांगलं. मिथुन, कन्या आणि मीन याच्यामध्ये मीन राशीची चाललेली आहे शेवटचं चरण, सेकंड चरण चाललेलं आहे. त्यामुळे थोडस या लोकांना आरोग्याच्या समस्या वाढू शकतात, कारण सेकंड चरण आहे. शनी महाराज ऍक्टिव्ह आहेत. भोळेपणा खूप असल्यामुळे इमोशनली काही डिसिजन घेऊ शकतात आणि त्याच्यामुळे लॉस होण्याचे चान्सेस आहे. दुसऱ्यांचा इन्फ्लुएन्स तुमच्यावर खूप जास्त प्रमाण पडू शकतो, तर त्यापासून वाचायचं आहे. मिथुन, कन्या राशीने सुद्धा ओव्हर थिंकिंग पासून स्वतःला बाजूला ठेवायचे. कन्फ्युजन वाढण्याचे चान्सेस आहेत. दोन गोष्टींमध्ये कन्फ्युज होऊ शकता, त्यामुळे डिसिजन जे आहे जर का पेंडिंग ठेवता आले 1 वीक साठी तर अतिउत्तम राहू शकतो. आता बाकीच्या राशींच्या साठी काय इफेक्ट आहेत का, तर सगळ्याच राशींना मी सांगितलं तसं की इफेक्ट्स तर आहेत. प्रत्येक राशी जी आहे ती कुठं ना कुठं इम्पल्सिव्ह डिसिजन घेऊ शकते, अग्रेशन वाढू शकतं, एकटेपणा वाढू शकतो, ब्रेकअप होण्याचे चान्सेस आहेत. पण काही जणांना अचानक कुंभ राशीचा जसं मी सांगितलं की अचानक धनसंपत्ती मिळू शकते. धनु राशीच्या लोकांनी आईच्या हेल्थची काळजी घेणं गरजेचं आहे. मग याच्यावर उपाय काय आहेत वेगवेगळ्या राशीला, तर सगळ्या राशींसाठी मी नेहमी सांगत असते की ज्यावेळेस शनीचा प्रभाव असतो किंवा मंगळचा प्रभाव असतो तो ओव्हरऑल सगळ्याच राशींवर पडणारा प्रभाव आहे. तर मंगळ आणि शनी या दोघांच्यासाठी एकच देवता जी आहे ती जास्त प्रमाणात तुम्हाला फायदा करून देते, ते म्हणजे हनुमानजी आपले मारुती राया. तर त्यांचा ओम हनुमंते नमः आणि हनुमान चालीसा 3 वेळा म्हणणं आणि संध्याकाळच्या नंतर सूर्यास्तानंतर म्हणणं जास्त लाभदायक ठरू शकतं. ज्यांची ज्यांची 7.5 चालू आहे, मेष, कुंभ आणि मीन राशी आणि सिंह राशीवर ढय्या चालू असल्यामुळे आणि धनु राशीवर, तर या सगळ्यांनी जे आहे ओम शम शनेश्चराय नमःचा मंत्र जप करणं, पिंपळाच्या झाडाखाली, हे सगळ्या राशींसाठी सांगते, पिंपळाच्या झाडाखाली जो आहे तो नेहमी जमलं नाही तर कमीत कमी शनिवारच्या दिवशी तुपाचा दिवा लावा. तुपा शक्य नसेल तर मोहरीच्या तेलाचा सुद्धा दीप जो आहे ते तुम्ही लावू शकता. शक्यतो ट्राय करा स्वतःचाच पंथी जी आहे किंवा मातीचा दिवा जो आहे तो घेऊन जावा, दुसऱ्यांचा वापरू नये. त्याच्यामध्ये श्रद्धा भाव हा फार महत्वाचा आहे. रिझल्ट नक्की मिळेल. मनक शांती, मन अस्वस्थता जाणू शकते, एकटेपणा जाणू शकतो, तो अशा सगळ्या गोष्टींमध्ये देवों के देव महादेव जे आहेत ते तुम्हाला मदत करू शकतात. दर सोमवारी महादेव मंदिरात जाऊन 11 मिनिटं मंदिरामध्ये बसून ओम नमः शिवायचा मंत्र जप करा
आणि रोज तो मंत्र जप एक माळ तरी कमीत कमी करणं गरजेचं आहे. पण सोमवारच्या दिवशी स्पेसिफिकली महादेव मंदिरात, आणि जितकं जुनं महादेवांचं मंदिर असेल तितका लवकर रिझल्ट जो आहे तो तुम्हाला छान पद्धतीने मिळू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, इम्पल्सिव्ह डिसिजन टाळा, शांत राहा, जमल्यास मौन धारण करणं अतिउत्तम राहू शकतं. रिॲक्शन देण्याआधी, कुठल्याही गोष्टीची रिॲक्शन देण्याआधी स्वतःच्या कुलदेवीचं नामस्मरण करा आणि मगच निर्णय घ्या आणि रिॲक्शन सुद्धा द्या. कारण तुमची रिॲक्शन जी आहे ऑफिसच्या ठिकाणी तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. अचानक काही जणांच्या आयुष्यामध्ये पोलिसांचा ससेमिरा लागू शकतो, केसेस वाढू शकतात, केसेस टाकल्या जाऊ शकतात, खोटे आरोप जे आहेत ते लावले जाऊ शकतात. तर थोडंसं महादेवांची प्रार्थना आणि कुलदेवीची प्रार्थना करणं सगळ्यांसाठीच लाभदायक होऊ शकतं. तुमची शनिदेव जो आहे तो या पिरियडमध्ये परीक्षा घेणार आहात, तर सगळ्यांनी मजबूत राहणं, प्रोटेक्टेड राहणं खूप गरजेचं आहे. तुम्हालाही वाटत असेल की हा मेसेज जो आहे किंवा मी जे सांगितलेले ते तुमच्यासाठी युजफुल आहे, तर कमेंटमध्ये प्रोटेक्टेड लिहून तुमची रास आणि तुमच्याशी कितपत रेझोनेट झालेला आहे ते नक्की लिहा. आणि आपण कोणाला तरी ही रील जी आहे किंवा हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल. ही काही जणांसाठी वॉर्निंग पण आहे, त्यामुळेच हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. आणि ज्यांनी शेवटपर्यंत बघितले त्या सगळ्यांनी हर हर महादेव लिहून तुमचं मत जे आहे ते सांगावं. हर हर महादेव, जय मा कामाख्या.